नमस्कार. सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रस्तुत करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये पुणे मेट्रोच्या एसी रूफटॉपमधून काही पाणी ड्रिप होण्याचं चित्रित करण्यात आलं आहे. संबंधित घटना ही गुरुवारी 21 मे रोजी संध्याकाळी 6:40 रामवाडी ते वनास ह्या मार्गामध्ये रामवाडी स्टेशन जवळची आहे. ही घटना एलिव्हेटेड कॉरिडॉरवरची आहे. ह्याचा पावसाच्या पाण्याशी कोणताही संबंध नाही, तसेच ह्याच्यामध्ये कुठलाही लिकेजचा प्रश्न नाही. ओव्हर कंडेन्सेशनमुळे एका एसी युनिटमध्ये जे जास्त पाणी जमा झालं होतं त्यातलं थोड्या प्रमाणातलं पाणी हे ड्रिप झालं कोचमध्ये. पुणे मेट्रोच्या ट्रेन ऑपरेटरच्या ही गोष्ट तात्काळ लक्षात आली. त्याच्यानंतर ते जे एसी युनिट आहे ते एसी युनिट बंद करण्यात आलं. त्याच्यानंतर तात्काळ ते पाणी थांबलं. पुढच्या 2 स्टेशन्समध्ये पुणे मेट्रोच्या स्टाफने फ्लोअर क्लीन करून धावत्या ट्रेनमध्ये फ्लोअर क्लीन केला. त्याच्यामुळे ट्रेन ऑपरेशन्सवरती कोणतेही परिणाम झाले नाही. जेव्हा हा ट्रेन सेट वनाज येथे पोहोचला तेव्हा त्याच्यामध्ये पुन्हा आमचे जे कर्मचारी आहेत त्यांनी तांत्रिक तपासणी केली. त्याच्यामध्ये कोणताही अडथळा आढळला नाही आणि HVAC युनिट जे आहे ते पुन्हा एकदा तिथून वनाजपासून चालू करण्यात आलं. या घटनेचा सांगितल्याप्रमाणे पावसाशी कोणताही संबंध नाही, पण पुण्याच्या नागरिकांना आणि मेट्रोच्या प्रवाशांना जी त्रस्ती या घटनेमुळे सहन करावी लागली त्याच्याबद्दल मेट्रो प्रशासन दिलगीर आहे. धन्यवाद.